हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेरकोचेक मेडिकल लेक्चर्स आणि आपल्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचा मित्र मी प्रशांत शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला सर्वांना, कारण की तुम्हाला एमएच नर्सिंग सीईटीला खूप चांगल्या पद्धतीने स्कोरिंग तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. तर मित्रांनो, भरपूर जणांचं ड्रीम असेल की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जायचंय आणि काही जणांना गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज घ्यायचंय, तर काही जणांना जीएनएम कॉलेज घ्यायचंय. तर मित्रांनो, बीएससी नर्सिंग वर मोस्ट ऑफ व्हिडिओज तुम्हाला युट्यूब चॅनलवर आसानीमध्ये भेटून जातील. पण आपले जे जीएनएम आहे, तर जीएनएम कोर्सेस बद्दल अद्याप कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला YouTubeवर जास्त प्रकारचे भेटणार नाही. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जीएनएमचे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तर ते गव्हर्नमेंट कॉलेज किती आहेत? त्यानंतर त्याचा कट ऑफ किती जातो? तिथे ॲडमिशन प्रोसेस काय असते? त्याचे रजिस्ट्रेशन कसे होतात? त्यानंतर त्याची काउन्सिलिंग कशी होती? आणि मोस्ट इम्पोर्टंट म्हणजे किती सीट्स त्या कॉलेजमध्ये आहेत आणि तुम्हाला किती मार्क पाहिजे त्या कॉलेजसाठी आणि तुम्हाला किती फीस लागणार आहे? इयरली तुमचं किती तिथे मनी स्पेंड होणार आहे? या सर्व गोष्टी आजच्या या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमधून तुम्हाला मिळतील. तर ज्या विद्यार्थ्यांना जीएनएममध्ये करियर करायचं स्वप्न आहे, ज्यांना मोस्टली मुलींसाठी ओके, मुलं तर कमी असतात जीएनएमला, पण मुलींची संख्या जीएनएमसाठी खूप असते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर जीएनएम मध्ये ऍडमिशन जर घ्यायचं असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप लकी ठरणार आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आजचा तुमच्यासाठी ठरणार आहे. तर आपण स्टार्ट करू आजचा व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बघणार आहे की जीएनएमचे कोणते टॉपचे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये, जिथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट विदाऊट एनी चार्जेस, म्हणजे तुम्हाला कोणती फी पेड न करता कोणते तुम्हाला गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत जिथे तुम्हाला जागा मिळेल आणि कोणते कोणते गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत ज्यांना हॉस्पिटल अटॅच आहे. ओके, जे पण आपले सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत, तर सर्व जीएनएम कॉलेजला हॉस्पिटल अटॅच असतं. सर्व सिव्हिल हॉस्पिटलच्या अंडर एक एक जीएनएम कॉलेज आपल्या गव्हर्नमेंटने चालू केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी 40 ची इंटेक आहे. तर आता आपण स्टार्ट करू आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कॉलेजेस अवेलेबल आहे तर ते बघू. तर मित्रांनो, आपल्याकडे ही पीडीएफ आहे ज्यामध्ये सर्व आपले जे जीएनएम चे कॉलेजेस आहेत, तर सर्व जीएनएम चे गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत, तर त्याची आपल्याकडे ही लिस्ट आहे. आणि एकूण आपल्याकडे मित्रांनो 23 गव्हर्नमेंट जीएनएम चे कॉलेजेस आहे आणि त्याच्या सीट्स जर आपण बघितल्या तर 920 सीट्स आहेत. ओके, तर 920 विद्यार्थी लकी विद्यार्थी असे असणार आहेत यावर्षी पण, ज्यांना गव्हर्नमेंटच्या जीएनएम कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. तर आता आपण आतापर्यंत आपण जे बीएससी चे कॉलेजेस आहेत, पुण्यामधले असतील, मुंबईमध्ये असतील, नाशिकमधले असतील, औरंगाबादमधले असतील, संभाजीनगर, तर यामधले आपण मोस्ट ऑफ कॉलेजेस जे आहेत, जे टॉपचे कॉलेजेस आहेत, तर ते आपण युट्यूबला बघतच आहेत. तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे जीएनएम चे कॉलेज बघणे पण. तर आता आपण स्टार्ट करू, कोणते कोणते जीएनएम चे इन्स्टिट्यूट आहेत तर ते बघू आणि त्यांचे कोड बघू आणि इनटेक कॅपॅसिटी पण बघू. तर सर्वात पहिलं जे कॉलेज आहे G9001 हा त्याचा कोड आहे, इथे तुम्ही बघू शकता. हे जे कॉलेज कोड्स आहेत, तर हे तुम्हाला काउन्सिलिंगच्या वेळेस टाकायचे असतात आणि इनटेक कॅपॅसिटी म्हणजे इथे किती विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळू शकतं. तर जे एक नंबरचं कॉलेज आहे आपलं, ते म्हणजे सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल ठाणे. ओके, तर इथं आपलं पहिलं हॉस्पिटल आहे जिथे जीएनएम अटॅच कॉलेज आहे आणि 40 ची इंटेक आहे. त्यानंतर सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग, सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल सातारा, सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग, सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी, सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल नाशिक, त्यानंतर सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल जळगाव, सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर, सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार, सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल मालेगाव, त्यानंतर जालना, परभणी, सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल हिंगोली, त्यानंतर बीड, नांदेड, उस्मानाबाद, वाशिम, अमरावती, त्यानंतर सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल ओन्ली फॉर विमन्स अमरावतीमध्ये 2 कॉलेजेस आहेत. एक तर फिमेलसाठी आहे म्हणजे वुमेन्ससाठी आहेत. त्यानंतर चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया असे टोटल मिळून आपल्याकडे किती कॉलेजेस आहेत मित्रांनो? 23 कॉलेजेस आहेत. G9001 ते G9023 पर्यंत या सर्वांचे कॉलेज कोर्स आहेत आणि प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्याकडे 40 सीटची इंटेक आहे आणि टोटल सीट जर बघितले तर आपल्याकडे किती आहेत? तर 920 टोटल सीट्स आहेत गव्हर्नमेंट जीएनएम कॉलेजसाठी. तर आता ज्या पण विद्यार्थ्यांचं स्वप्न असेल जीएनएम मध्ये करिअर करायचं आहे आणि जीएनएमच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. प्लस आता ही जी पीडीएफ आहे, तर या पीडीएफ मध्ये तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी इथे किती त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे तर ते पण याच्यामध्ये आहे. तर इथे एससी कॅटेगरी, त्यानंतर एसटी कॅटेगरी, त्यानंतर व्हीजेए, त्यानंतर एनटीबी, एनटीसी, एनटीडी, त्यानंतर ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस, त्यानंतर ओपन, ऑर्फन आणि आशा. तर अशा पद्धतीचे हे जे टोटल्स प्रत्येक आपली जी कॅटेगरी आहे, तर ते प्रत्येक कॅटेगरीसाठी त्याच्यामध्ये किती रिझर्वेशन दिलेलं आहे तर ते रिझर्वेशन पण या पीडीएफ मध्ये आहे. ओके मित्रांनो, तर अशा पद्धतीचे आपल्याकडे हे 23 कॉलेजेस आहेत ज्यामध्ये 40 ची इंटेक आहे आणि टोटल सीट्स आपल्याकडे जीएनएम चे किती आहेत? तर टोटल सीट्स आहेत मित्रांनो आपल्याकडे 920 टोटल सीट्स आपले जीएनएम साठी गव्हर्नमेंट ऍडमिशन साठी यावर्षी दिलेले आहेत.
तर मित्रांनो, आय होप तुम्हाला जे सर्व कॉलेजेस कळलेले असतील. त्यांचे लोकेशन पण कळले असेल. तिथे इनटेक किती आहे ते पण कळले असेल. आता यानंतरचा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल, तर त्यामध्ये आपण जे फी स्ट्रक्चर जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं, की आपल्याला जे किती फीज लागणार आहे, ते पण मी डिस्कस करणार आहे. तर याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये जे फीज किती आहे, तर ते सांगितलं जाईल. ऑलरेडी आपण जे डिटेल फीजवर गव्हर्नमेंटच्या कॉलेजच्या जे डिटेल फीज आहेत, तर त्याच्यावर आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर मागच्या वर्षीचा 2024चा तो व्हिडिओ आहे. 2024चं जे जे फी स्ट्रक्चर होतं, तर त्याच्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर तुम्हाला लगेच जर लागत असेल, तर तुम्ही मागच्या वर्षीचं पण जे फी स्ट्रक्चर आहे, तर ते एकदा फॉलोअप त्याचा घेऊ शकता. आणि यावर्षी जसं 2025चं इन्फॉर्मेशन ब्रोचर येईल, तर त्यामध्ये 2025चं फी स्ट्रक्चर असेल, तर ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा होता आपला जे गव्हर्नमेंट कॉलेजेस. आय होप तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. जर तुमचे काही डाउट जर असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि आपल्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आपले जे नर्सिंग ॲडमिशन बद्दल येणार आहे, असेल किंवा बीएससी नर्सिंग असेल, जे नवीन अपडेट्स आहेत, तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मेडिकल लेक्चर्स या चॅनलवर मिळतील. थँक यू.